आवाजावरून तुम्हालाच कळलं असेल की हे सांडगे किती कडक आणि कुरकुरीत असे झाले आहेत. आज आपण एवन स्वप्नाज किचनमध्ये आजीबाईच्या हातचे पारंपरिक सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. यासाठी डाळी किती प्रमाणात घ्यायचा ते पाहूया. यासाठी सगळ्यात आधी मी घेतली आहे 1 वाटी मटकीची डाळ, 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी लाल मसूरची डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. डाळी चांगल्या स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि डाळींमधले जे जीवनसत्व असतं ते कायम टिकण्यासाठी मी इथे रात्रभर डाळी न भिजवता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या लगेच एका गाळणीमध्ये गाळून मी एका सुक्या कपड्यावर वाळवून घेतले. माझी आजी ज्या पद्धतीने सांडगे बनवायची सेम तीच पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सांडगे बनवताना बऱ्याचदा ते पातळ होतात किंवा त्यांना क्रॅकर्स जातात, तर यासाठी कोणते सिक्रेट वापरायचे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि अगदी कमी आचेवर, मंद आचेवर या सगळ्या डाळी मी भाजून घेणार आहे. डाळीचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे. अगदी मंद आचेवर मी डाळी भाजून घेतल्या आहेत. माझ्याकडे घरघंटी आहे तर त्याच्यातच मी या सगळ्या डाळी बारीक करून घेतल्या आहेत. तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा घरी मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल. आता आपण आजीबाईच्या हातचा सिक्रेट सांडगे मसाला पाहूया. यासाठी मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये जाडसर अशा बारीक करून घेतल्या. तुम्ही सांडगे कोणत्या पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मसाल्यामध्ये सगळ्यात आधी मी घेतले 2 चमचे जिरं, 1 चमचा ओवा, 1 चमचा धने घेतले. रंग छान येण्यासाठी इथे मी लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि 1 चमचा तिखट लाल मिरची घेतलेली आहे. याने सांडग्यांचा रंग तर छान दिसेल पण चवीलाही छान तिखट होतील. आता अर्धा चमचा हळद घेतली आहे. मूठभर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे. आता भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्यायची. अर्धी वाटी जाडसर बारीक केलेला लसूण टाकून घेऊया. इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात सांडगे बनवतोय, त्यासाठी 2 चमचेच्या प्रमाणात मी मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिठाचे प्रमाण करू शकता. आता आपण पीठ मळण्याची पद्धत पाहूया. यासाठी पीठ मळताना अगदी थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे. एकचदा सर्व पाणी टाकायचे नाही. याने काय होतं, पाण्याचे प्रमाण जर जास्त झाले तर सांडगे असे पसरतात आणि ते कडक किंवा कुरकुरीत नाही होत. तर पाण्याचं योग्य प्रमाण टाकणं गरजेचं आहे. सुरुवातीला मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि यानंतर परत मी थोडी गरज वाटते म्हणून परत आणखीन थोडं पाणी घेतलं आणि पुन्हा सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता 90% लोक इथेच सांडगे बनवताना मिस्टेक करतात, ती म्हणजे सर्व पाणी एकचदा टाकले की पीठ पातळ होते आणि सांडगे त्यामुळे कडक आणि कुरकुरीत होत नाही. आता हलकासा तेलाचा हात घेऊन मी छान पीठ मळून घेतले आणि 10-15 मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहे, म्हणजे आपले सांडगे छान व्यवस्थित पडतील. आता एका ताटाला मी छान तेल लावून तेल पसरून घेतलं. आता याच्यामध्ये सांडगे कसे टाकायचे ते पाहूया. आता आपण पारंपरिक पद्धतीने सांडगे बनवण्याच्या आधी जशी पूजा केली जाते तशी 5 सांडग्यांची पूजा हळदी कुंकू लावून मी इथे करून घेणार आहे. लहानपणी मी नेहमी आई किंवा आजीला पाहायची, त्या जेव्हा पण सांडगे बनवायच्या तेव्हा अशा प्रकारे 5 सांडगे काढून त्याची पूजा करून घ्यायच्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच सेव्ह करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही शेअर करू शकता. आता पहिली पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धतीने सांडगे पडण्यासाठी मी थोडंसं एक पिठाचा गोळा घेतला आणि 5 बोटाच्या साहाय्याने प्रेस करून छोटे छोटे सांडगे टाकून घेतले. उन्हाळ्यात हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात, तर अशा वेळी हे सांडग्यांची भाजी खूप उपयुक्त ठरते. पटकन आपण ही सांडग्याची भाजी बनवू शकतो. सांडग्यांना क्रॅक नको जायला याचे सिक्रेट आपण जाणणार होतो, तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता सांडगे पटापट होण्यासाठी आणखीन मी एक पद्धतीचा वापर केला आहे. त्याच्यासाठी मी एक कॅरी बॅग घेतली आहे. घरातलीच कुठलीही एक कॅरी बॅग घेतली तरी चालेल. तर तिच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तिला मी 2 कैचीच्या साहाय्याने होल पाडून घेतले.
आता एका हाताने प्रेस करून पीठ पुढे ढकलायचे आणि कैचीच्या साहाय्याने पुढे आलेले सांडगे मी छोटे छोटे आकारात कट करून घेतले. यामुळे होते काय, पटापट 2 होल असल्यामुळे पटापट सांडगे पडतात. यापेक्षा जास्तही होल पाडून तुम्ही जास्त एकदाच पाडून घेऊ शकतात. पण ही पद्धत मला व्यवस्थिशीर आणि योग्य वाटते म्हणून मी या पद्धतीचा वापर केला आहे. तर आता मी असे करून 2-3 टप्प्यात सगळे सांडगे ताटामध्ये पाडून घेतलेत. आता याला क्रॅकर्स नको जायला म्हणून काय करायचे, सांडगे आधीच कडक उन्हात न टाकता आपण जिथे सावली असेल किंवा फॅनखाली सर्व सांडगे एकचदा टाकून घ्यायचे. सांडगे थोडे वाळल्यानंतर 3 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून हाईप देखील करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.